भोंदू खरातचं प्रकरण ताजं असताना नाशिकमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस आलंय। आणखी एका भोंदूवर जादूटोणा विरोधी कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। महेश गिरी उर्फ महेश काकडे या विरोधात लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय। आरोपी फरार। महेश गिरीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। घरगुती समस्या आणि बाहेरची बाधा झाल्याचं सांगत तो फसवणूक करत असे। व्हॉट्सअपवर अश्लील मेसेजेस पाठवत दैवी विधीच्या नावाखाली लॉजवर येत होता। किरण ताजळे नाशिकहून अधिक माहिती देतात। किरण, आणखी एक नाव, 3-3, 4-4 प्रकरणे एकट्या नाशिकमधून बाहेर येत आहेत। पहिल्यांदा खरात, मग TCS आणि आता हा आणखी कोणी बाबा। काय बॅकग्राऊंड, काय काय चाललंय काय? अगदी खरं आहे सर। सर्वसामान्य नाशिककरांना देखील असाच प्रश्न पडलेला आहे। सुरुवातीला खरात, त्यानंतर एरंडे, TCSचं प्रकरण आणि आता पुन्हा एकदा हा महेश गिरी नावाचा बाबा। खरं तर गेल्या काही दिवसांपासून या घटना ज्या घडत आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या जो गुन्हा लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे त्याचं पार्श्वभूमी अशी आहे की ही जी पीडित महिला आहेत ही आत्ता तक्रार करण्यासाठी पुढे आलेली नव्हती, तर ही 2 वर्षांपूर्वी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आलेली होती। मात्र कुटुंबाचा दबाव आणि एकूणच तिला ज्या पोलीस ठाण्यामध्ये नाकारलं त्यामुळे ती या सगळ्या याच्यामध्ये मागे राहिलेली होती। मात्र खरात आणि त्यानंतर गडगे हे अशी जी बाबा मंडळी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल होत असताना ही महिला पुन्हा एकदा पुढे आली आणि तिने गुन्हा देखील दाखल केलेला आहे। आणि विशेषतः स्वतः पुढे येऊन सांगते की इतर ज्या पीडित महिला आहेत त्यांनी पुढे येऊन या सगळ्या संबंधी आपलं म्हणणं मांडावं, तक्रार करावी, आणीस असेल किंवा पोलीस असतील आपल्याला सहकार्य करतील अशा स्वरूपाचं ती आव्हान करते। त्यामुळे तिच्या धाडसाचं देखील कौतुक करायला पाहिजे। मात्र दुसऱ्या बाजूला एकूणच हा जो घडलेला प्रकार आहे अतिशय धक्कादायक आहे। जादूटोणा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे। आता येत्या काळात पोलिसांचा तपास कोणत्या दिशेला जातो हे बघावं लागणार आहे। प्रसन्न सर। येस, आपण लक्ष ठेवून असूयात। याची सविस्तर माहिती आपण देत राहू आपल्या प्रेक्षकांसाठी। तुर्तास धन्यवाद।